घरातील ईशान्य दिशा स्वच्छ आणि मोकळी ठेवण्याचे महत्त्व. एक साधा वास्तुविचार. घरातील जागा कमी असल्यामुळे अनेकदा आपण कोपऱ्यांमध्ये अडगळीचं सामान किंवा जड वस्तू ठेवतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार घरातील ईशान्य दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशेचा जो मधला कोपरा आहे, ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र मानली गेली आहे. या दिशेकडे थोडे लक्ष दिल्यास घरामध्ये मोठी सकारात्मकता येऊ शकते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही जलतत्वाची आणि गुरुग्रहाची दिशा आहे. गुरुग्रह हा ज्ञान, बुद्धी, सात्विकता आणि प्रगतीचा कारक. ईशान्य दिशा ही ईश्वरीय ऊर्जेचं मुख्य केंद्र म्हणून या दिशेला घराचे मस्तक मानलं जातं. जेव्हा या दिशेला जड कपाटे, अडगळीचं सामान, केरकचरा किंवा शूरॅक ठेवलं जातं, तेव्हा घरातील सदस्यांच्या विचारांवर आणि मानसिकतेवर त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे घरात वैचारिक गोंधळ, नाहक ताणतणाव आणि योग्य निर्णय घेण्यामध्ये वारंवार अडचण देखील येऊ शकतात. घरातील शांतता भंग पावण्याचे हे एक साधे पण महत्त्वाचं कारण देखील असू शकतं. हा एक अतिशय सोपा आणि विनाखर्च बदल आहे. घरातील ईशान्य दिशा नेहमी शक्य तितकी स्वच्छ, मोकळी आणि प्रकाशमान ठेवा. या दिशेला जड वस्तू किंवा कचऱ्याचा डब्बा ठेवणे कटाक्षाने टाळा. शक्य असल्यास तिथे पाण्याचं भांड किंवा देवघर असावे. हा छोटासा वास्तुबदल घरातील वातावरण प्रफुल्लित ठेवण्यास आणि कुटुंबाची मानसिक शांतता टिकवून ठेवण्यास नक्कीच मदत करेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी ऑगस्ट 2026 राशीफळ. या घटना घडणार. स्थैर्याकडून यशाकडे. आता संभ्रमाचा पडदा हटणार. वृषभ राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यांपासून कामात येणारे अनपेक्षित अडथळे, नशिबाची न मिळणारी पुरेशी साथ आणि मानसिक अस्वस्थता याचा तुम्ही कधी काळी सामना केला असेल. पण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक आणि प्रगतीची नवी दारं उघडणारा ठरणार आहे. कारण 9 ऑगस्टला तुमच्या पराक्रम स्थानातील उच्चूच्या गुरुदेवांचा उदय होत आहे आणि 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या चतुर्थ स्थानात स्वराशीत येत आहेत. तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात आता सुवर्ण काळ हा सुरू होणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही राशीचक्रातील दुसरी म्हणजे पृथ्वी तत्वाची आणि स्थिर स्वभावाची रास आहात. तुमचा स्वभाव हा कसा आहे? कमालीचा संयम आणि चिकाटी, कलेची, सौंदर्याची आणि चांगल्या राहणीमानाची आवड, व्यवहारिक आणि आर्थिक बाबतीत देखील चोख दृष्टिकोन आणि जर एकदा ठरवलं की ते पूर्ण करण्याची तुमची जिद्द. तुम्ही सहजासहजी डगमगत नाही. हाच तुमचा संथ पण ठाम स्वभाव या महिन्यात तुम्हाला संकटावर मात करून यश मिळवून देणार आहे. या महिन्याचा तुमचा मंत्र आहे संयम हीच खरी ताकद आणि वेळेची योग्य पारख माणसाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते. या महिन्याचा तुमचा पॉवर वर्ड आहे स्थैर्य, स्टॅबिलिटी. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत सूर्यदेव. कारण 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या चतुर्थ स्थानात चौथ्या घरात स्वतःच्या सिंह राशीत हे प्रवेश करत आहेत. आता हे गोचर तुम्हाला कौटुंबिक सुख, अधिकार आणि समाजात प्रचंड मान सन्मान देखील मिळवून देणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता या काळात तुम्ही कोणत्या आहेत त्या चुका टाळल्या पाहिजे, तर त्या 5 चुका तुम्ही टाळल्या पाहिजे. यातली पहिली चूक म्हणजे 1 ऑगस्ट पासून तुमचा जो राशीस्वामी आहे शुक्र, तो 5व्या घरात नीच राशीत असल्यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही अतिउत्साह किंवा घाई करू नका. आता दुसरी चूक, 2 ऑगस्टला मंगळ हा धनस्थानात जात असल्यामुळे बोलण्यात उग्रपणा आणि पैशांच्या देवाणघेवाणीत देखील वाट टाळा. तिसरी चूक, 18 ऑगस्टला बुधग्रह हा अस्त होत असल्याने घर किंवा गाडी यांच्या व्यवहारातील जी कागदपत्र आहे ते तुम्ही नीट तपासा. चौथी चूक, जुन्या मित्रांशी किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी अहंकारामुळे काही मतभेद होणार नाही याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि 5वी चूक, आळत झटकून आलेल्या नवीन संधींचा त्वरित लाभ घ्या आणि दिरंगाई टाळा. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या धनस्थानात 2 ऑगस्टला मंगळ ग्रहाचं जे आगमन होत आहे. मंगळाचं हे गोचर
आर्थिक बाबतीत मात्र प्रचंड ऊर्जा देणार आहे, पण त्यासोबतच तुमचे वाणीत थोडा तिखटपणा आणू शकतो. बुध 5 ऑगस्टला घरात आणि 22 ऑगस्टला जाणार आहे. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्यामुळे कुटुंबात मालमत्तेवरून किंवा पैशांवरून बोलताना थोडा संयम ठेवा. शब्दांना वजनांपेक्षा गोडव्याची जोड असेल तर संपत्ती आणि नाती ही दोन्हीही टिकतात. या महिन्यात तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. महिन्याच्या उत्तरार्धात अचानकच तुम्हाला धनलाभाचे देखील योग येतील. तुमच्या पराक्रम स्थानात 3ऱ्या घरात गुरुदेव हे उच्चीचे असून 9 ऑगस्टला त्यांचा उदय होत आहे. त्यामुळे तुमचे प्रयत्न आणि परिश्रम हे योग्य दिशेनेच कार्य करतील. आता या महिन्यात कामानिमित्त तुम्ही केलेले प्रवास, लहान ट्रिप्स किंवा तुमच्या व्यवसायाला, नोकरीला एक नवी गती देखील देणार आहे. तुमच्या आत्मविश्वासात या महिन्यात कमालीची वाढ होईल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता 17 ऑगस्टला सूर्यदेव हे तुमच्या 4थ्या घरात म्हणजे चतुर्थ स्थानात हे स्वराशीत येत आहेत. चंद्रदेवांचं हे गोचर तुमच्या प्रॉपर्टी, वास्तू किंवा नवीन वाहन खरेदीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती इथं निर्माण करत आहेत. आईकडून किंवा मातृघराण्याकडून देखील तुम्हाला मोठा लाभ होण्याचे यावेळेला संकेत दिसत आहेत. घरात मात्र तुमचं महत्त्व आणि आदर वाढणार आहे. आता जर विद्यार्थ्यांसाठी विचार केला तर 5 ऑगस्ट नंतर बुधाचे 4थ्या घरातील जे गोचर आहे ते अभ्यासात विद्यार्थ्यांना उत्तम एकाग्रता देईल. उच्च शिक्षणाचे ज्यांचे मार्ग आहेत ते मोकळे करेल. किंवा प्रेमसंबंधांमध्ये 8 ऑगस्टला शुक्र 5व्या घरात हा नीच राशीत जात असल्यामुळे नात्यात संशय किंवा गैरसमज निर्माण होणार नाही, याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. ज्या लोकांचे विवाह बाकी आहे अशा विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्ट नंतर गुरुचा उदय झाल्यामुळे विवाहाच्या बोलण्यात गती येईल. चांगली स्थळं समोर येतील. तुमच्यासाठी एक प्रश्न वृषभ राशीच्या जातकांनो, यश मिळवण्यासाठी तुम्ही नशिबाच्या साथीवर जास्त अवलंबून राहता की तुमच्या चिकाटीवर आणि तुमच्या कर्मावर? तुमचं जे उत्तर असेल ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्याच्या दृष्टीने पोटाचे विकार किंवा ऍसिडिटीचा त्रास मात्र तुम्हाला जाणवू शकतो. उत्तम आरोग्य हेच सुखी आयुष्याचं पहिलं भांडवल आहे, हे लक्षात ठेवा. 9 ऑगस्टला पराक्रम स्थानातील गुरुचा उदय होत असल्यामुळे जुनी कर्ज फेडण्यासाठी आणि कोर्ट कचेरीच्या कामात दिलासा मिळण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग सापडतील आणि विरोधक तुमच्या समोर नमतं घेतील. 17 ऑगस्टला चतुर्थ स्थानातील सूर्य आणि दशम स्थानावरील त्याची दृष्टी तुमच्या करिअरला एक मोठी उंची देखील देणार आहे. नोकरीत तुमचे अधिकार वाढतील. सरकारी कामात आणि राजकारणात आलेल्या जातकांना देखील मोठं यश मिळणार आहे. आता व्यावसायिकांसाठी 2 ऑगस्ट नंतर मंगळाच्या गोचरामुळे त्यांची अचानक विक्री वाढेल आणि नवीन भागीदारीतून देखील त्यांना फायदा होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, महाभारतात जेव्हा युधिष्ठिराने यक्षाच्या प्रश्नांचं अत्यंत शांत आणि संयमपणे उत्तरं दिली तेव्हाच त्याच्या स्थिर स्वभावामुळे त्याला विजय मिळाला. वृषभ रास ही युधिष्ठिरासारखीच धीर, गंभीर आणि न्यायप्रिय अशी रास आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला शुक्राच्या नीच गोचरामुळे कितीही मानसिक वादळ तुमच्या आयुष्यात आलं तरी देखील तुमचा हाच संयम तुम्हाला या महिन्यात राजासारखं अगदी घवघवीत यश मिळवून देईल, यात मात्र शंका नाही. आता माझ्या प्रिय भगिनींसाठी, प्रिय भगिनींनो, 1 ऑगस्ट पासून शुक्र हा 5व्या घरात नीच राशीत जात असल्यामुळे सौंदर्य प्रसाधने किंवा फॅशनवर तुमचा अनावश्यक खर्च हा वाढू शकतो. तो तुम्हाला टाळावा लागेल. 17 ऑगस्ट नंतर घर आणि कार्यक्षेत्रात देखील तुमच्या कर्तृत्वाला मोठी दाद मिळेल. तुमचा मान सन्मान वाढेल. आता उच्चीच्या गुरुच्या उदयामुळे ज्येष्ठ नागरिकांना मानसिक थकवा कमी होऊन उत्साह जाणवेल. छातीचे विकार किंवा रक्तदाब असलेल्या जातकांनी मात्र या वेळेला वेळेवर औषधोपचार नक्कीच घ्यावे. ऑगस्ट 2026 मधील सगळ्यात मोठे तुमच्यासाठी शुभ संकेत म्हणजे 9 ऑगस्टला 3ऱ्या घरात उच्चीच्या गुरुदेवांचा उदय. 17 ऑगस्टला सूर्यदेवांचा 4थ्या घरात स्वराशीत होणारं आगमन महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्यासाठी भाग्योदयाचं ठरणार आहे. बृहत जातक आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा वृषभ राशीचा चतुर्थ सूर्य हा 4थ्या घरात स्वर राशीतच बलवान असतो, पराक्रमात उच्चीचा गुरु हा उदित होतो, तेव्हाच म्हटलं भूललाभ आणि कीर्तियोग देखील आपोआपच निर्माण होतो. आता ही स्थिती दर्शवते की जातक आपल्या हिमतीवर समाजात स्वतःचं एक वेगळं स्थान देखील निर्माण करत आहे. आता ग्रहांची मानसशास्त्रीय संदेशातून समजून घेऊया. 4थ्या घरातील सूर्य आपल्याला सांगत आहे की आपल्या जबाबदाऱ्या आणि कुटुंबाचं नेतृत्व हे तुम्ही गंभीरपणे स्वीकारा.
5व्या घरातील नीच शुक्र सांगत आहे की भावनांच्या आहारी जाऊन पैशांचे चुकीचे निर्णय हे घेऊ नका. आणि उदित होणारा गुरु आपल्याला सांगत आहे की तुमचे प्रयत्न हे कधीही वाया जात नाही. विश्वास ठेवा. आधुनिक जीवनातील उपयोग. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात शासकीय क्षेत्राशी निगडित कामे किंवा बांधकाम व्यवसाय, ऑटोमोबाईल व्यवस्थापन, मॅनेजमेंट क्षेत्रातील जातकांनी 17 ऑगस्ट नंतर धाडसी पावलं टाकावी. त्यांना नफा हा निश्चित होईल. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये योग्य बदल करणं आणि आपल्या ध्येयावर ठाम राहणं हेच मात्र खऱ्या यशाचं रहस्य आहे. आता लाभेश गुरु हा 9 ऑगस्टला उदित होत असल्यामुळे आर्थिक लाभाचे प्रमाण देखील तुमचे वाढणार आहे. प्रदीर्घ काळापासून अपूर्ण असलेली तुमची एखादी इच्छा ती आता पूर्ण होईल. परदेश प्रवासाचे किंवा परदेशी व्यापाराचे योग देखील 22 ऑगस्ट नंतर बुधाच्या गोचरनंतर अधिकच मजबूत होणार आहे. आता चला पाहूया या महिन्याचा तुमचं स्कोर्ड कार्ड काय सांगतं ते. पैसा 10 पैकी 8, प्रेम 10 पैकी 6.5, करिअर 10 पैकी 8.5, आरोग्य 10 पैकी 7.5, कुटुंब 10 पैकी 8, भाग्य 10 पैकी 8, मानसिक शांती 10 पैकी 7.5. शुभ आणि सावध राहण्याचे दिवस आहेत 4, 13, 22 आणि 31 ऑगस्ट हे शुभ दिवस आहेत. या दिवशी महत्त्वाची कामे करा. सावध राहण्याचे दिवस आहेत 1, 2, 18 ऑगस्ट. या दिवशी वादविवाद आणि घाईघाईत गुंतवणूक टाळली पाहिजे. आता तुमच्यासाठी काही उपाय. दर शुक्रवारी महालक्ष्मी देवीला पांढरी फुलं आणि खीर ही अर्पण करावी. महालक्ष्मी अष्टक वाचावे. दुसरा उपाय 9 ऑगस्ट पर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम स गुरुवे नमः या मंत्राचा जप करावा. मंगळाच्या शुभतेसाठी दररोज कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा. हिरवा किंवा मोती किंवा स्फटिक वापरल्यास मानसिक शांतता आणि राशीस्वामी शुक्राचं देखील प्रचंड बळ वाढतं. वृषभ राशीच्या जातकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. संत चालणारी लाट जेव्हा किनाऱ्यावर धडकते तेव्हाच मात्र इतिहासात घडतो. 17 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि यशाची एक नवी पहाट ही नक्कीच उजाडणार आहे. ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणे हे मात्र तुमच्या कर्मांवरच अवलंबून असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.